पावसाचे थेंब जेव्हा या धर्तीवर पडतात तेव्हा या निसर्गाचे सौंदर्य अजूनच भरते. तर मग या निसर्ग सौंदर्य बघायला आपल्याला बाहेर तर पडायलाच पाहिजे. याच आज आपण बघणार आहोत पाली सुधागड येथील 2 सुंदर अशी ठिकाणे जी स्वर्गाहूनही कमी नाहीत. आजचा दिवस होता कंपनीतील मित्रांबरोबर पावसाळी भटकंती करण्याचा आणि त्याचसाठी सकाळी 9 वाजता मी निघालो मित्राच्या घरी. हॅलो फ्रेंड्स, रणजित बर्गे ब्लॉगला तुम्ही सबस्क्राईब करा आणि लाईक करा, शेअर करा. काय काय आणलं? आम्ही आता घेतलाय मटन आहे, भाकऱ्या आहेत आणि सलाड वगैरे. आणि आता जस्ट आमची रणजित सरांची गाडी आली, आम्ही निघतो. त्याला बाय बाय. पद्धतीने आमची सगळी तयारी झालेली आहे. आपण आता या केतन राठाडे यांच्या घरी आहोत आणि यांनी सगळी सोय केलेली आहे मटणाची आणि त्यांना मदत केलेली आपल्या निलेश मस्कर साहेब यांनी. धन्यवाद. आता चालवलं होतं. आता बाकीचे पण आमचे आता जे येणार आहेत मित्रमंडळी त्यांना येणार आहोत. गँग आता मार्केटला बाकी आहे. आम्ही मार्केटमध्ये जाणार आहोत, थोड्याशा वस्तू घेणार आहोत आणि आमच्या गँगला घेऊन आम्ही निघणार आहोत थेट एन्जॉय करायला पालीच्या पडसरे धबधब्यावर. भाजी मंडईतून राहिलेली खरेदी करून आमची गाडी निघाली पालीच्या दिशेने. जाताना पेट्रोल सुद्धा टाकले आणि नंतर थांबलो आम्ही मेडा या गावी. इथे रुपेश गोर्धन साहेबांना घेतलं. इथे झालेलं नवीन साईबाबांच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतलं आणि पुन्हा एकदा निघालो पालीच्या दिशेने. दुपारचे 12 वाजलेत आणि अजून सुद्धा आम्ही धबधब्यावर पोहोचलो नाही. आमचे आता मित्र इथं थांबलेले आहेत. थोडेसे आता फोटोग्राफी करूया आपण. मस्तपैकी ही रोडवरची फोटोग्राफी झाली आणि या निसर्गरम्य अशा जंगलातून आमचा प्रवास चालू झाला धबधब्याच्या दिशेने. या निसर्गरम्य दाट जंगलातून फायनली आम्ही पोहोचलो या पडसरे वॉटरफॉल. फायनली आम्ही आता पोहोचलेलो आहोत या पडसरे वॉटरफॉल. पालीच्या जवळच असलेला हा पडसरे वॉटरफॉल आहे. एकदम खूप अशा जंगलामध्ये आहे. जबरदस्त असा खूप मोठा वॉटरफॉल आहे. बऱ्याच दिवसांनी मी एक असं ठिकाण बघत होतो जिथं एकही पर्यटक नव्हता आमच्याशिवाय. खरंच फ्रायडे असल्यामुळे आणि जंगलाच्या मध्यभागी असल्यामुळे आमच्याशिवाय इथं कोणीही नव्हतं. आणि अशी ठिकाणं आपल्याला खूप कमी बघायला मिळतात. सगळेजण लगेचच या धबधब्यावर एन्जॉय करण्यासाठी गेले आणि मी मात्र थोडीशी फोटोशूट करून हळूहळू या धबधब्यावर जात होतो. आणि फायनली मी सुद्धा या धबधब्याच्या समोर येऊन पोचलो आणि बघतो तर काय, पांढरा शुभ्र फेसाळणारा हा पडसरे वॉटरफॉल. खरंच 2 मिनटं मी याला बघतच बसलो. काय निसर्गाचा चमत्कार आहे हा, भारीच. पाऊस कमी असल्यामुळेच या धबधब्याच्या जवळ जाणं आपल्याला शक्य होतं, नाहीतर या धबधब्याच्या जवळ आपण जाऊ शकत नाही. जोरदार अशा या पावसात या धबधब्याचं रौद्र रूप खूप भयंकर असतं आणि त्यावेळेस या धबधब्याचं दर्शन आपल्याला फक्त लांबूनच करता येतं, रोडवरूनच. पण आमचं नशीब खूप चांगलं होतं, कारण आज पाऊसही कमी होता आणि या धबधब्याला पाणीही कमी होतं. त्यामुळे आम्ही भरपूर असा एन्जॉय या धबधब्यावर केला आणि या धबधब्याचं खरं सौंदर्य अनुभवलं. त्यानंतर धबधब्याच्याच खाली घरून आलेल्या एका छोट्या साऊंडवर आम्ही भरपूर वेळ नाचलो. खरंच हीच तर खरी मजा आहे मित्रांबरोबर फिरण्याची. या धबधब्यासारख्या निसर्गरम्य ठिकाणी किती एन्जॉय केला तरी तो कमीच असतो. पण आता वेळ झालेली जेवणाची. दुपारचे 2 वाजलेले आणि सगळ्यांना आता कडकडून अशी भूक लागलेली. मस्तपैकी घरून आणलेले मटण मच्छी सगळ्यांची वाट बघत होती आणि या निसर्गामधल्या या वनभोजनाची मजा आम्ही आता घेणार होतो. पहिली पंगत वाढायला चालू केली आणि चालू झाला जोरदार असा पाऊस. इतका वेळ शांत असलेला पाऊस बरोबर आत्ता चालू झाला. या मुसळधार पावसात सुद्धा आम्ही या जेवणाचा भरपूर आनंद घेतला.
थोड्या वेळाने पाऊससुद्धा थांबला आणि आमचं जेवणसुद्धा झालं. पण सगळ्यांबरोबर या वनभोजनाचा आनंद काही वेगळाच होता. जेवल्यानंतर सुद्धा आम्ही सर्वजण या धबधब्यावर गेलो, थोडाफार एन्जॉय केला आणि त्यानंतर आमचं ठरलं कोंडगाव डॅमवर जाण्याचं. आपण आता चाललोय कोंडवा डॅमवर. कोंडवा का कोंडवे? कोंडगाव डॅमवर. पालीच्या जवळच असलेला हा डॅम आहे. बघूया, हा डॅम आता म्हणतात खूप सुंदर आहे. त्यानंतर आम्ही पोचलो पाली खोपोली रोडवर असलेल्या या कोंडगाव डॅमवर. निसर्गाने भरभरून दिलेला हा कोंडगाव डॅम. तिन्ही बाजूनी निसर्गरम्य असे हे डोंगरावरून पडलेले हे धबधबे आणि मध्येच असलेला कोंडगाव डॅम. पावसाळ्यात आपल्याला या डॅमचं खरं सौंदर्य आपल्याला बघायला मिळतं. बाजूलाच असलेल्या या डोंगरांवरून पडणाऱ्या धबधब्यांमुळे तर या डॅमचं सौंदर्य अजूनच खुलून दिसतं. आमच्या ग्रुपमधील सगळ्यांनी सुद्धा या धबधब्यावर भरपूर एन्जॉय केला आणि टपाटप उड्या मारल्या. खरंच या नैसर्गिक स्विमिंग पूलमध्ये पोहण्याची मजा काही वेगळीच होती आणि याचा आनंद सगळ्यांनी भरपूर घेतला. लहानपणी जशी पोहण्याची मजा घेत होतो त्याच पद्धतीने सगळेजण ही पोहण्याची मजा घेत होते आणि बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या उड्या इथं सगळेजण मारत होते. या डॅमच्याच बॅकसाईडला असलेले या घनदाट जंगल, डोंगर आणि धबधब्यांमुळे मला हे लोकेशन खूप आवडले. अक्षरशः इथून कुणाचाच पाय निघत नव्हता. संध्याकाळचे 4 वाजलेले आणि आता वेळ झालेली जाण्याची, कारण आम्हाला जवळच असलेल्या मित्राच्या घरी सुद्धा जायचं होतं. पाली सुधागड जवळील ही 2 निसर्गरम्य अशी ही ठिकाणे तुम्हाला कशी वाटली ती जरूर कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.